नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो ATM आपलं मराठी चॅनल. मित्रांनो, आज आपला बॅचचा 16वा दिवस आणि रात्रीला आपण फिडिंग लावल्याच्या नंतर 1 लिटर फॉर्मलिन आपण शेडमध्ये फवारलं होतं. तर चांगल्या पद्धतीनं आळ्यांनी पाला खाल्लेला आहे, बघू शकता मित्रांनो. एकदम चांगल्या पद्धतीने आळ्यांनी पाला खाल्लेला आहे आणि आज आपण याच्यावरती फॉर्मलिनचा स्प्रे घेणार आहे. 100 ml फॉर्मलिन 2 लिटरच्या पंपामध्ये आपण टाकणार आहे, जो की आपला संपूर्णाचा पंप आहे. त्याच्यामध्ये 100 ml फॉर्मलिन आपण टाकून डायरेक्ट आळ्यावरती फॉर्मलिनचा फवारा घेणार आहे मित्रांनो. हे आपण 100 ml फॉर्मलिन घेतलेलं आहे आणि आपण आता या 2 लिटरच्या पंपामध्ये टाकणार आहे. तर मित्रांनो, आपण फॉर्मलिनचा स्प्रे घेतलेला आहे आणि आपण फिडिंग लावलेली आहे, बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने आपण फिडिंग लावलेली आहे आणि आळ्याची साईज पण आता चांगल्या प्रकारे आपल्या आळ्यांना साईज देखील आलेली आहे. मित्रांनो, आपण आता संध्याकाळची फिडिंग लावून घेतलेली आहे आणि आता 7:30 वाजत आलेले. तर आपण संध्याकाळची फिडिंग थोडी लेटच लावतो, कारण की लवकर लावली तर पाला लवकर सुकतो. का असा थोडा उशिरा लावले आपण 6च्या नंतर फिडिंग, तर रात्रभर आळ्यांना पाला पुरतो. त्या हिशोबाने आपण संध्याकाळची फिडिंग लावून घेतलेली आहे आणि दुपारी देखील आपण फिडिंग लावली होती, ती पण आळ्यांनी चांगल्या प्रकारे खाल्लेली आहे. काही पाला त्यातला सुकलेला आहे, परंतु आता संध्याकाळची फिडिंग आपण 10 आळ्यांना लावलेली आहे. आता आपण फॉर्मलिन 1 पॉकेट फॉर्मलिन शेडमध्ये फवारणी करणार आहे. चारी बाजूने आपण गोल राऊंड पंपाच्या साहाय्याने आपण चारी बाजूने फॉर्मलिन फवारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला आजचा दिवस 16वा दिवस पूर्ण झालेला आहे.